हॅलो, हाय. आपण ना बॉडी मेजरमेंटची मापे आता ह्यावर बघूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता आपण पहिल्यांदा काय केलेलं, शोल्डर टू बस्ट पॉईंटचं मेजरमेंट घेतलेली. म्हणजे काय, इथून हे पा इथंपर्यंत 11.5 आणि इथून खाली 2 इंच आणि 1 इंच शिलाईसाठी अशी आपली मेजरमेंट होती शोल्डर टू बस्टची, फ्रंट भागाची. त्याच्यानंतर काय होतं आपलं, चेस्टचा राऊंड घेतलेला. याची चेस्ट सॉरी हे 36 आहे, सॉरी 35 आहे. याची चेस्ट आहे 35. त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे, वेस्ट घ्यायचे. वेस्ट म्हणजे काय, कमर. आपली ब्लाऊजची लेंथ कुठे येते ती बघायची आणि तिकडेच वेस्टचं मेजरमेंट घ्यायची. हे किती आहे पहा, 28. ओके. त्याच्यानंतर आपण काय बघितलेलं, आर्मोल बघितलेला राऊंड. याचा आर्मोल आहे 15.5. त्याच्यानंतर काय बघायचं आहे आपण, शोल्डर टू अपेक्स पॉईंट. शोल्डर टू अपेक्स पॉईंट म्हणजे काय, या शोल्डरपासून इथे याचा किती आहे, 9.5 आहे. शोल्डर टू अपेक्स पॉईंट याला म्हणायचं अपेक्स पॉईंट. ओके. हा झाला किती, 9.5. तुमचा किती आहे तो तुम्ही पहा, पण याचा आहे 9.5. ओके. त्याच्यानंतर आपण काय बघितलेलं, अपेक्स टू अपेक्स पॉईंट. अपेक्स टू अपेक्स पॉईंट म्हणजे काय, हे पहा इथून इथंपर्यंतचं माप, इथून इथंपर्यंत जी मेजरमेंट आहे ती म्हणजे किती आहे, 7 इंच म्हणजे 7 इंच आहे. अपेक्स टू अपेक्स पॉईंट किती, 7 इंच आहे. प्रिन्सेस कटसाठी ही मापे खूप महत्त्वाची असतात, हे लक्षात घ्या. हा अपेक्स पॉईंट, शोल्डर टू अपेक्स पॉईंट, शोल्डर टू बस्ट पॉईंट आणि खाली 2 इंच आणि 1 इंच शिलाईसाठी. ओके. याच्यानंतर आपण काय बघणार आहोत, फ्रंट नेक. फ्रंट नेक किती आपल्याला, तो आपल्या इच्छेनुसार ठेवायचा आहे, 6 इंच. ओके. त्याच्यानंतर आपण काय बघणार आहोत, शोल्डर. बोटनेक ब्लाऊजला शोल्डर कशी दिसते, कशी घ्यायची असते, फुल्ल घ्यायची असते. म्हणजे कुठून, इथून इथंपर्यंत. हे बघा, इथून इथंपर्यंत किती आहे, 40 आहे, म्हणजे 14 आहे. याची शोल्डर किती आहे, 14 आहे. मग 14चा हाफ किती येतो, 7 येतो. ही झाली याची फुल्ल शोल्डर. त्याच्यानंतर आपण बॅकची लेंथ घ्यायची. बॅकची लेंथ किती, ती आपण आपल्या मर्जीनुसार ठेवायची. काहींना 13 हवी असते, काहींना 13.5 हवी असते, काहींना 12, 12.5. पण आपण इथे किती ठेवूया, 13 इंच ठेवूया. ओके. त्याच्यानंतर आपण काय बघणार आहोत, स्लीव्ज लेंथ कशी बघायची, स्लीव्जची फुल्ल लेंथ पाहायची, इथून जिथेपर्यंत आहे तिथंपर्यंत. मी किती घेतलेलं, 8 घेतलेलं. ओके. त्याच्यानंतर आपण 5 ही मेजरमेंट फुल्ल स्लीवची घ्यायचीच, कारण का ना फिटिंगसाठी काही प्रॉब्लेम येत नाही याचा. जर 5मध्ये तुम्ही राऊंड त्याचा किती आहे तो जर बघितला आणि त्याच्या मापाने जर मेजरमेंटने तो फिटिंग केला तर ब्लाऊज परफेक्ट स्लीव्जला होतो, नाहीतर मग काय होतं, इकडे लूज होतो. म्हणून ती 5, 8 आणि राऊंड ही 3 मापे स्लीव्जसाठी कंपल्सरी घ्यायची.
ओके, त्याच्यानंतर आपण काय बघणार आहोत, बॅकनेकची ही आपला जो बेल्ट आहे तो किती इंचाचा आहे तो कस्टमरला विचारायचा की तुम्हाला पाठीमागील बेल्ट किती इंचाचा हवा आहे. त्यांची जर मेजरमेंट घ्यायची असेल तर त्यांचा जर ब्लाऊज असेल तर आपण काय करायचं, ब्लाऊज शिवते वेळेला तो बेल्ट किती इंचाचा आहे बघायचा आणि मगच आपण तो नेक कट करायचा. ओके, झालं. आणखी काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला ग्रुपवर विचारू शकताय. चलो बाय.